नमस्कार, मी मोहित पटेल. आपण पाहतात पुणे लोक. आजच्या चर्चेचा विषय आहे पुण्यामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट यांची युती झाल्यास नेमकं फायदा कोणाला होणार, याच विषयावर ही चर्चा आहे. आणि माझ्यासोबत माझे सहकारी आहे प्रथमेश आणि नवनाथ. सर्वांना प्रथमतः नमस्कार. आपण ग्राउंड लेवलवरती गेल्यानंतर राजकारणाचा जो काही आपल्याला कल दिसतोय, कारण बरेच दिवस झालेत वादळ उठलेलं आहे की युत्या आघाड्या कोण कुणीकडे जाणार याचा काही लोकांना त्रास म्हणजे अंदाज लागत नाहीये. आपण जेव्हा ग्राउंडवरती जातो तेव्हा अजित पवार गट आणि शरद पवार गट यांची युती होणार का, लोकांमध्ये असंभ्रम निर्माण झालाय. जर युती झाली तर कुणाला फायदा होईल, कारण अजित पवार गटातले काही लोकांचं मत आहे की आम्ही विकासासाठी सत्तेमध्ये आहोत बीजेपी सोबत, आणि जर शरद पवार गटाने जर अजित पवारांसोबत युती केली तर शरद पवार गटातल्या काही नेत्यांना असं वाटतंय की आम्ही सेक्युलरिझमची विचारधारा घेऊन या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे आणि त्याला कुठेतरी तडा जाईल. कारण अजित पवार हे स्वतः बीजेपी सोबत सत्तेत आहे आणि त्याच्यामुळे त्या नेत्यांमध्ये सुद्धा ही धास्ती निर्माण झाली आहे की नेमका आपण कोणता डिसिजन घ्यायचा. कारण ग्राउंड लेवलवरती लोकांसोबत चर्चा केल्यानंतर सुद्धा हे जाणवत आहे की लोकांना युती हवी आहे की नको आहे. कारण लोक ज्यावेळेस ह्या गोष्टींचा विचार करतात ना, त्यावेळेस लोक हा विचार करतात की आमची वैचारिक विचारधारा काय, लोक हा पक्ष सत्तेत आल्यानंतर आम्हाला काय देईल, आमच्या वैयक्तिक समस्या काय आहेत. कारण रस्ते, वीज, पाणी ह्या सर्व गोष्टी इथे दिसतात, इलिगल बांधकाम दिसतात. आता आपण कोंढवा, नंतर वानवडी, हडपसर, कॅम्प ह्या एरियामध्ये ज्यावेळेस हा मुस्लिम बहुल एरिया आहे, त्याच्याही पलीकडे कात्रज, त्याच्यानंतर जो काही कोथरूडचा काही भाग आहे, त्यानंतर येरवड्याचा काही परिसर आहे, आपण तिकडेही सर्वे केला. त्या ह्या सगळ्या सर्वेमधून मला तरी ग्राउंड लेवलवरती असं जाणवत आहे की लोकांना ही युती नको आहे. कारण जर अजित पवारांनी शरद पवारांसोबत युती केली तर इथं सर्वात जास्त नुकसान शरद पवारांचं होताना दिसतंय. आणि आज सुद्धा जी पत्रकार परिषद झाली आहे, म्हणजे शशिकांत शिंदे यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये एकंदरीत कार्यकर्त्यांचा कल तिथं ग्राउंड लेवलवरती हाच दिसतोय. एकंदरीत तू विचारधारीचा विचार थोडा तुझा बरोबर आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आपण थोडा बाजूला ठेवूयात. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जर एकंदरीत आपण विचार केला तर 2017 साली ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस दोन पक्ष एकत्र नव्हते, राष्ट्रवादी एकच लढली होती, एकच राष्ट्रवादी होती आणि ती लढली होती. दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी 2 नंबरला राहिली होती. म्हणजे मूळतः प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी पुण्यात स्ट्रॉंग आहे. डिवायडेशन नंतरचा मुद्दा उपस्थित आहे की जर ते एकत्र आली तर फायदा होईल नाही होईल. पण एकंदरीतच मला असं वाटतं की जर या 2 राष्ट्रवादी एकत्र आली तर त्यांना शहराचा विचार करता नक्कीच फायदा होईल. बरोबर आहे, कारण एकत्र आली तर फायदा होईल, पण ह्या गोष्टी लोकांमध्ये किती प्रमाणात रुजवल्या जातील हेही महत्वाचं आहे. कारण लोकांनी स्प्लिट बघितलाय आणि काही लोक तर आता असं म्हणतात की काका आणि पुतणे एकच आहे. ही पण लोकांमध्ये एक भावना आहे. आणि बीजेपी सत्तेमध्ये आल्यानंतर काय करते, कारण 2017च्या निवडणुकीनंतर आता जवळजवळ 7-7.5 वर्षांनी निवडणुका पुन्हा होत आहेत आणि जे काही नगरसेवक आहेत त्यांच्यामध्ये पण ही भावना अशी डायरेक्ट उत्कंठ आलेली आहे की आपण 8 वर्षानंतर निवडणुकीला सामोरे जातोय आणि 8 वर्षानंतर आपल्याला एक चान्स भेटणार आहे. कारण प्रत्येक जण एवढी चढावड ग्राउंड लेवलवरती दिसते, प्रत्येक जण मला उमेदवारी हवी आहे या गोष्टीसाठी चढावड दिसते. कारण बीजेपीच्या ऑफिसमध्ये देखील भरपूर अर्ज देखील आलेले आहेत, जेवढे अर्ज आलेत त्याच्यावरून त्यांची जर फुटाफूट झाली त्यातले बागी किती होतील आणि म्हणजे जर मानवले गेले नाही व्यवस्थित तर किती बागी होतील आणि त्याचा फटका बीजेपीला किती बसेल हेही पाहणं महत्वाचं ठरेल. नक्कीच प्रथमेश आणि नवनाथचे प्रश्न बरोबर होते आणि त्यांनी जे मत मांडले ते पण एकंदरीत बरोबर होते. परंतु एकंदरीत जर आपण पाहायला गेले तर हे काका आणि पुतण्या जर एकत्र आले तर याचा इनडायरेक्टली कुठेतरी जो फायदा आहे तो काँग्रेसला होणार आहे. कारण की मागील 8 वर्षापासून आणि अनेक वर्षापासून भाजप सत्तेमध्ये आहे आणि भाजप सत्तेमध्ये आहे. मागील जे आपले मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यामध्ये भाजपासोबत अलायन्स मध्ये असल्या कारणाने कुठेतरी मुस्लिम मतदान त्यांच्या अपोजिशन मध्ये आहे, त्यांना नाराजगी व्यक्त करते. आता आपल्या पुण्यामध्ये बघितलं, मोमीनपुरा झालं, कोंढवा झालं, सय्यदनगर झालं, हे एरिया मुस्लिम बहुल भाग म्हणून ओळखले जाते. आणि अशा वेळेस हे जे पण भाग आहेत इथे कुठेतरी काँग्रेसला यांचा फायदा होणार आहे, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला. यावर काय सांगशील तू? ज्यावेळेस ग्राउंड लेवलवरती आपण जातो ना की मतदानाचं पर्सेंटेज आणि मतदार बघितले
तर आपण कोंढव्यातलं बघितलं तर जवळजवळ 1 लाख मतदार आहे तिथे, आणि मेजॉरिटी तर मुस्लिम बहुल एरिया आहे, त्याच्यामुळे त्यांची साहजिकच आहे. त्याच्यानंतर आपण हडपसरचा एरिया बघितला किंवा मग कॅम्पचा एरिया बघितला, इथे सगळे मुस्लिम मेजॉरिटी, म्हणजे जवळजवळ 41 वार्डचा जर विचार केला ना पुण्यातल्या, तर किमान 7 वार्डमध्ये मुस्लिमांची मेजॉरिटी जास्त दिसते. आणि ज्यावेळेस मुस्लिम समाज आणि ज्यावेळेस बीजेपीच्या विरोधात मतदान करायचं आहे, त्याच्यामुळे त्यांना एक पक्ष ठरवावा लागतो. आणि जेव्हा हे एक पक्ष ठरवतील, जर अजित पवारांसोबत गेलेलं हे विधानसभेला मान्य झालं नाही, म्हणजे लोकसभेलाही मान्य झालं नाही आणि विधानसभेलाही मान्य झालं नाही या समाजासाठी, तर आता कसं मान्य करतील हाही मोठा प्रश्न आहे. कारण अजित पवारांसोबत डिवायडेशन झाल्यानंतर लोक शरद पवार यांच्यासोबत थांबलेले, पण आता जर स्वतः शरद पवारांचा गटच जर अजित पवारांसोबत जात असेल, तर हे मतदान 100% काँग्रेस आणि एनसीपी शिवसेना युपीटी कडे शिफ्ट झाल्याशिवाय राहणार नाही, असा माझा अंदाज आहे एकंदरीत. मुळात म्हणजे जर विचार केला ना की हा झाला फॅक्ट, सगळ्या गोष्टी आणि हा सर्वे, पण मुळात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट असेल किंवा शरद पवार गट असेल, यांच्यामध्ये जे नेते आहेत किंवा त्यांच्याकडे नेतृत्व आहे, जे अध्यक्ष आहेत, शहराध्यक्ष, या गोष्टी आहेत, ते कुठंतरी या प्रक्रियेत नाराज आहेत. मी बऱ्याचदा पाहिलं प्रशांत जगतापांनी ज्यावेळेस, जे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत, शहराध्यक्ष त्यांनी कुठंतरी सांगितलं की माग म्हणजे बोलले, आणि त्यांनी पवार साहेबांची पण भेट घेतली होती, तर अगदी त्यांना रिपोर्ट सादर केलाय की वॉर्ड वाईज आपण लढलो तर आपलं किती नुकसान आहे. म्हणजे त्यांची पण कुठंतरी नाराजगी, आणि ते पण म्हटले होते की मी जर असं जर निर्णय आला, एकत्र जर लढले, तर मी कुठेतरी बाजूला राहीन राजकारण किंवा थोड्या वेळासाठी थांबेल. आज देखील पत्रकार परिषदेमध्ये त्या डेटावरती पुन्हा एकदा विचारमंथन झालं होतं. म्हणजे पत्रकार परिषद घेण्यापूर्वी कार्यकर्त्यांसोबत शशिकांत शिंदे यांनी मिटिंग केली, आणि त्या मिटिंगमध्ये कार्यकर्त्यांचीच ही निवडणूक असं मानलं जातं. आणि मी स्वतः त्या मिटिंगच्या बाहेर आणि त्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील उपस्थित होतो. आणि त्या ग्राउंड लेवलचा विचार करता मला आज त्या कार्यकर्त्यांसोबत संपर्क केल्यानंतर सुद्धा ही गोष्ट जाणवली की त्यांचा अजित पवार गटासोबत जाण्यास 100% विरोध आहे. आणि जर ते गेले, तर ते वैयक्तिक काही नगरसेवक माझ्या संपर्कात होते, काही हडपसरचे किंवा त्यांचे संपर्क झाल्यानंतर ते असं म्हटले की जर आम्ही निष्ठावंत म्हणून शरद पवारांसोबत आतापर्यंत राहिलोय, आणि जर निष्ठावंतांनाच किंमत म्हणजे त्यांची किंमत डावलून परत अजित पवारांसोबत जायचं, तर मग आम्ही अगोदरच अजित पवारांसोबत का नाही गेलो, हाही मोठा प्रश्न आहे. कारण निष्ठेला महत्व देणारे जर कार्यकर्ते आहेत आणि तुम्ही परत त्यांची निष्ठा डावलून परत जर युती करणार असाल, तर हे कार्यकर्त्यांना देखील मान्य होणार नाही. आणि त्यांचा ओघ म्हणजे हे हिंदुत्ववादी विचारांचे कार्यकर्ते नाही आहेत, त्यामुळं ते कार्यकर्ते हे एकतर काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा आणि वोटर सुद्धा काँग्रेसकडे किंवा युपीटी कडे शिफ्ट झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यावरती मोहीन सुद्धा बऱ्यापैकी कोंढवाच्या परिसरामध्ये किंवा इकडे फिरलाय. मोहीन, तू काय सांगशील त्याच्यावरती? नक्कीच, जेव्हा आपण पुणे लोक जेव्हा ग्राउंड रिपोर्टिंग केली, तर इथं असे निदर्शन आले की ग्राउंड लेवलचे लोक आहे कुठेतरी ते नाराजगी व्यक्त करतायत की जर अलायन्स झालंय, तर जे भाजप सोबत त्यांचा अलायन्स असल्या कारणाने इथले मुस्लिम उमेदवार नाराज आहे. ती पब्लिक आहे, जी जनता आहे, ती ऑन कॅमेरा एक वेगळं बोलते आणि ऑफ कॅमेरा एक वेगळं बोलते. त्यांचं ऑफ कॅमेरा असं म्हणणं आहे की कुठेतरी नाराजगी येते, आणि कॅमेऱ्यावर ते बोलायला घाबरते की जर म्हणजे भविष्यात काय होऊ शकतं ते त्यांना पण माहित नाहीये. आणि ऑफ कॅमेरा असं त्यांचं म्हणणं आहे की जर हे दोघांचं अलायन्स झालंय, तर याचा नक्कीच फायदा काँग्रेसला आणि युपीटीला होणार आहे. तर नक्की आता हे सगळं जनतेच्या हातामध्ये आहे आणि त्याच्यावर सगळ्यांचे लक्ष केंद्रित आहे. असेच राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी पाहत राहा पुणे लोक, आणि तुमचं काय मत आहे तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.